बीड जिल्हा हा गेल्या दीड वर्षापासून प्रचंड चर्चेत आहे. अनेक माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना या बीड जिल्ह्यातून समोर आल्यात. गुन्हेगारीचा बालेकिल्ला बीड जिल्हा बनताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र या सगळ्याच्या नंतर बीडमधूनच अतिशय संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक घटना समोर आली आहे. खरं तर मालेगावमध्ये एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या झाल्याची घटना ताजी असताना बीडमध्ये सुद्धा तशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. या ठिकाणी ज्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आले, हे अत्याचार झालेत हे बाहेर कुणालाही कळू नये, गावाच्या बाहेर ही बातमी जाऊ नये आणि आपल्या गावाची बदनामी होऊ नये किंवा जो या प्रकरणातला आरोपी आहे, त्याची कुठेही बदनामी होऊ नये, यासाठी या संपूर्ण गावाने मिळून बैठका घेतल्या. या मुलीवर इतके अमानुष पद्धतीने अत्याचार झालेले असतानाही अगदी लहान वयाची ही मुलगी आहे, मात्र तरीसुद्धा तिला रुग्णालयात उपचारांसाठी सुद्धा नेलं गेलेलं नाहीये. जवळपास 4-5 दिवसांच्या नंतर या मुलीला जो काही त्रास होत होता, हा त्रास तिच्या आईला बघवला नाही आणि अर्थात आई आहे ती, त्या आईनेच संपूर्ण गावाच्या विरोधात जात मग या चिमुकलीला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्याच्या नंतर खरं तर तिथले एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, ज्यांच्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं. ज्यावेळी हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलेलं होतं. पोलिसांनी सुद्धा या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करून घ्यायला दिरंगाई केली. म्हणजे पोलिसही आता कुठे चाललेत आणि इथे कुणाचं राज्य आहे, कायद्याचं राज्य आहे की नाही? किंवा हे पोलीस जे आहेत ते जनतेसाठी काम करतात का? असे अनेक प्रश्न या सगळ्यात उपस्थित होतात. सगळ्यात पहिल्यांदा गावातल्या सगळ्या ग्रामस्थांनी या चिमुकलीवर जे अन्याय अत्याचार झाले, त्यांना आणखीन बळ देण्याचं काम केलं कारण ही बातमी बाहेर जाऊ दिली नाही. दुसरी गोष्ट गुन्हा दाखल होऊ दिला नाही. ज्यावेळी पोलिसांपर्यंत हे सगळं गेलं, त्यावेळी पोलिसांनी सुद्धा या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला नाही. एका सामाजिक कार्यकर्त्याला या सगळ्यामध्ये पुढे येऊन एस-पींना फोन करावा लागला आणि मग एस-पींनी सांगितल्याच्या नंतर या प्रकरणातला गुन्हा दाखल झालाय आणि आता ही जी चिमुकली आहे, तिच्यावर खरं तर आय-सी-यूमध्ये उपचार सुरू आहेत. इतकी भीषण आणि इतकी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी ही संपूर्ण घटना जी आहे, ती बीडमध्ये घडली आहे. त्यामुळे मुळात या कुटुंबाबरोबर काय घडलं, या चिमुकलीबरोबर काय घडलं, आत्ताची तिची परिस्थिती कशी आहे, ही सगळी जी काही आपबीती आहे, ती तिच्याच आईकडून सगळ्यात पहिल्यांदा आपण ऐकून घेणार आहोत. अर्थात माझ्याबरोबर आजच्या या लाईव्हमध्ये तृप्ती देसाई सुद्धा आहेत, सामाजिक कार्यकर्त्या आहेत. या सगळ्यामध्ये त्यांनी खरंच खूप मोठं काम केलेलं आहे. महिलांच्या विषयावरती सातत्याने त्या बोलताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये सुद्धा त्यांची जी काही भूमिका आहे, त्यांचं मत आहे, ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी या चिमुकलीच्या आईने त्यांच्या शब्दात त्यांची जी काही आपबीती आहे ती सांगितली आहे, ती सगळ्यात पहिल्यांदा ऐकूया. माझं बाळ शाळेमध्ये गेलेलं होतं. सकाळी 10ला शाळेमध्ये गेलेली होती माझी मुलगी आणि ती 4:30ला शाळेतून आली. माझ्या सासूबाईला सांगितलं होतं आम्ही जाताना की माझ्या मुलीवर लक्ष ठेवा म्हणून. तर त्या शाळेतून आली, त्यांनी मस्तीला खायला दिलं, जेवण दिलं, कपडे बदलले. माझी मुलगी 5-5:15च्या दरम्यान बाहेर लेकरामध्ये खेळायला गेली. लेकरामध्ये खेळायला गेल्याच्या नंतर ते मुलगा कुठून काय वरून काहीतरी कापसाचा बोध घेऊन आलता का काय, त्यांनी तिला उचललं, हौदामध्ये टाकलं आणि तिने संध्याकाळी मला येऊन आल्याच्या नंतर रडायला लागली. तिची आजी म्हणली, मी म्हणलं काय झालं ग बाई? तर म्हणली मला आशेने असं केलं. म्हणलं काय करावं आता, काय मला काही सुचना. मी आई वडिलाला तिच्या दाखवलं. त्या मुलाच्या आईवडील म्हणले तुम्ही काय करायचं आता, गप शांत बसायचं. असं त्यांनी असं धमकी वगैरे दिली मला. म्हणून मी मग तसं म्हणल्यावर आम्ही 2-4 दिवस घरीच थांबलोत ना, भीतीप्रमाणे. भीती वाटली आम्हाला, हाणाय मारायची भीती वाटल्यानंतर आम्ही 4-5 दिवस घरीच बसलो, काहीच म्हणलं नाही. मग त्याच्यामुळं नंतर मग काय झालं, माझी मुलगी रडायची, हे करायची, मम्मी मला दुखतंय, मला दवाखान्यात ने जा. म्हणून मी म्हणायचे थांब बाळा, मी घरातच रडायची. 4 दिवस तुम्ही रुग्णालयातच घेऊन गेला नाही? हा, 4 दिवस रुग्णालयातच घेऊन गेलो नाही. आणि नंतर मग 4थ्या दिवशी नेली आम्ही दवाखान्यामध्ये. तर प्रायव्हेटमध्ये नेली तर ते म्हणाले खाजगी ते सरकारीमध्ये न्या. 2 दवाखाने फिरलो पण कुठंच घेतलं नाही. सरकारीमध्ये म्हणले पोलीसकडे जा. पोलीस म्हणले FIR पाडावं लागेल. मग त्याच्यानंतर मग मी म्हणलं जवळचे लोक आपल्याला मारहाण करतील, म्हणून आम्ही पुन्हा वापस आलो. वापस आल्याच्या नंतर तो लोकांनी म्हणले, गावकरी म्हणले आम्हीच तुझ्या मुलीला न्याय मिळवून देऊ, नको असं करू, नको तसं करू. सगळे सांगायला लागले, असं तसं बोलायला लागले. सगळ्या गावकऱ्यांनी मिळून, कार्यकर्त्यांनी मिळून बैठक घेतली. बैठकीत म्हणले तुझ्या मुलीला आम्ही न्याय मिळवून देऊ, चुकलं आता माफ कर. मुलाचा बाप माझ्या पायावर लोळायला लागले. म्हणले पदर पसरितो, नको तू अशा गोष्टी करू, नको आमच्या असं, नको एवढ्या वेळेस माफ कर असं म्हणले मला.
नंतर मी म्हणलं जाऊ द्या ठीक आहे म्हणलं काय ती ठरा म्हणलं. आणि मग त्यांनी सगळ्या गावकऱ्यांनी मिळून म्हणले तुझ्या मुलीला न्याय मिळून देऊ म्हणले. माझ्या मुलीला म्हणले तुला पैसे देऊ काय म्हणले 4-5 लाख रुपये तू ठरवले त्यांनी. आणि म्हणले तुझ्या मुलीला दवाखान्यात नेऊ आम्ही मुलगा हातापार ठेवू अशी शिक्षा करून तुझ्या मुलीला न्याय मिळून देऊ गावकरी लोक म्हणले. आता काय मागणी तुमची? मागणी माझी आहे की मला सरकारने म्हणजे माझ्या मुलीला न्याय मिळवून द्यावा. त्या पोराला काय ती कठोर शिक्षा द्यावी. पोलीस मी तिकडे गेले पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर ते म्हणजे त्या पोराच्या वडिलांनी तसं म्हणल्याच्या नंतर गावकऱ्यांनी आम्हाला सरांनी ठरवून म्हणले अशी आपण शिक्षा दिली. तर मी म्हणलं ठीक आहे मला पैसे वगैरे नको आहे माझ्या मुलीला न्याय मिळवून द्या. तर त्या मुलाच्या बापानी म्हणला तुम्हाला काय करायची ती करा. 5-6 दिवस असेच गोंधळात घेतले. म्हणला काय करायची ती करा तुमचं कसं करायचं तसं करून घ्या मी दवाखान्यात बी नेणार नाही. आणि माझा मुलगा आहे ना काही त्याने हा बोट सुद्धा लावलेला नाही मी असं म्हणलं. त्याच्यामुळं त्यांनी मग मी म्हणलं आता काय करावं. ते म्हणलं तुम्हाला काय करायची ती करून घ्या माझ्या पोराने बोट नाही लावलं नाही तर मी माणुसकीच्या नात्याने नेईन दवाखान्यामध्ये. तर मी म्हणलं आता काय करावं आपल्या पोरीसोबत असंच होईल पुन्हा. पोलिसांनी मदत केली तुम्हाला? नाही ना. मग आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर आम्ही सकाळी 12 वाजले 12:30 वाजता गेलो तर आम्हाला 10 वाजेपर्यंत नुसते असे हे करीत लिहित त्याच्यावर फाडून टाकीत. मी म्हणलं माझ्या मुलीसोबत झालंय ते तरी लिहा तुम्ही. त्यांनी काहीही लिहिलेलं नव्हतं त्याच्यात. मग नंतर माझ्या नातेवाईकांनी त्यांना फोन लावला कोणीतरी SP साहेबला फोन लावला आणि तिथून बरं त्यांनी मग त्याचं लिहायचं त्यांनी त्यांचं काम केलं. आणि कोणी राजकीय लोक आहेत तुम्हाला दबाव टाकतात? राजकीय लोक मला दबाव टाकायला म्हणजे सगळेच असतं म्हणजे आता नाव नाही मला सांगता येत पण सगळे म्हणले न्याय मिळून देऊ असं म्हणत. मुलाच्या बापा मागे फिरत मी पोलीस स्टेशनमध्ये माझी मुलगी मी माझी आई आणि माझे पती आम्ही 3घच जण आम्ही याच्यात होतो पोलीस स्टेशनमध्ये होतो. अख्खं गावाची जत्रा भरली होती. अख्खं गाव मुलाला न्याय देत होतं का तर मुलगा आतमध्ये जाईल म्हणून असं करीत होते. तरी मी म्हणलं आता आपण हे करून घेऊ कसं बी होईल म्हणलं. मग मी मागून म्हणलं या परत फाडू नका काहीच नका जाऊ द्या म्हणलं मला नाही न्याय मिळत मी माघारी जाते. आणि मग ते SP साहेबला फोन लावला माझ्या नातेवाईकांनी इथल्या आणि मग त्यांनी सांगितलं आणि मग त्यांनी त्याच्यामुळं त्यांनी यावर थोडासा फाडला पण जरी माझ्या म्हणण्यानुसार नाही फाडला त्यांनी म्हणलं जाऊ दे ठीक आहे. त्यांनी नंतर मग आम्हाला काय केलं 9-10च्या मुलं आम्हाला त्यांनी रायमधून येतं पाठीलं मुलीचे मेडिकल करायसाठी. आणि तिचं डॉक्टरनी नसतं थोडंफार आपलं मेडिकल जे करायचं ते घेतलं पण म्हणले काही नाही नॉर्मल आहे म्हणले ना आम्हाला तिथंच माघारी पाठवलं. गोळी नाही दिली इंजेक्शन नाही दिलं म्हणले एकदम नॉर्मल आहे. आणि या माता माऊलीने खरं तर इथे जो काही धीर दाखवला हिंमत दाखवली त्यामुळे आज हे संपूर्ण प्रकरण आपल्या सगळ्यांच्या समोर आलंय. या सगळ्यावर आपण बोलणार आहोत. तृप्तीताई माझ्या बरोबर आहे. ताई काय सांगाल मालेगावची घटना ताजी असताना आणखी एक तशाच पद्धतीचं प्रकरण आणि हे त्यापेक्षाही भयंकर म्हणावं लागेल कारण गुन्हा करणारा जितका मोठा गुन्हेगार त्यापेक्षा तो दडवणारा लपवणारा जास्त मोठा गुन्हेगार. हे बघा मालेगावमध्ये जे प्रकरण झालं त्या संदर्भामध्ये ग्रामस्थ गावकरी पाठिंबा देणारे रस्त्यावर उतरतायत. अगदी न्यायालयाचं गेट तोडण्यापर्यंत जे आहे ते पब्लिक गेली. आणि इथं बीडमध्ये जर बघितलं बीडचं तर नाव आधीच बदनाम आहे. आपण संतोष देशमुखांच्या प्रकरणापासून ते अगदी अनेक प्रकरणं जी बाहेर आली कारण तिथं झालं आणि ते सगळं बघितल्यानंतर आता जे प्रकरण समोर आलेलं आहे हे शिरूर कासार मधलं आहे. शिरूर कासार हा मतदारसंघ जो आहे कारण बीडमध्ये प्रचंड राजकारण आहे आणि इथे 5.5 वर्षाची मुलगी म्हणजे त्या आईचा जेव्हा मी व्हिडिओ बघितला अंगावर शहारे आले. त्या आईला काय वाटलं असेल जेव्हा आपल्या मुलीवर अत्याचार झाला हे जेव्हा तिला कळालं नात्यातल्याच एकाने केलेला आहे हे कळालं आणि ती जेव्हा हे सांगायला गेली किंवा त्याच्या बाबतीत आवाज उठवायला गेली तेव्हा गावकरी येतात आणि गावाची बदनामी होऊ नये ग्रामस्थांची बदनामी होऊ नये हे प्रकरण दाबलं गेलं पाहिजे म्हणून त्या आरोपीची बाजू घेण्याचा प्रयत्न करतात. त्या आईसाठी म्हणजे जिवंतपणे मरण बघितल्यासारखं आहे. म्हणजे जेव्हा तिच्यावर अत्याचार झाला तिला रक्तस्राव होत होता 4 दिवस तिला हॉस्पिटलमध्ये सुद्धा जाऊ दिलं नाही. म्हणजे ही किती क्रूरता आहे. मालेगावचं एक प्रकरण आपण बघितलं तर तिथे जी काही सहानुभूती किंवा लोक जे काही आवाज उठवतायत की कायदा आमच्या हातात द्या आम्ही मग तो आमचा नातेवाईक असू दे कोणी असू दे आम्ही कोणाला सोडणार नाही पण आमच्या घरातल्या मुलींवर काही झालं नाही पाहिजे. आणि आपण जर बीडमध्ये बघितलं तर या गावामध्ये ज्या पद्धतीनं बैठक घेतली गेली म्हणजे आपण लोकशाहीमध्ये राहतो
आज आपण बघतो की ग्रामपंचायत असते, ग्रामस्थ असतात, बैठका होतात, पण त्या कुठेतरी चांगल्यासाठी झाल्या पाहिजेत. परंतु आईच्या एका बाईटमध्ये मी मगाशी ऐकलं की त्याच्यामध्ये राजकारण्यांचा सुद्धा सहभाग आहे. त्या म्हटल्या, "मला इथं नाव सांगता येत नाही." मग आता आईचा नेमका रोग कोणाकडे आहे? कारण आता शिरूर कासार जे येतं ते कोणाच्या मतदारसंघात येतं? तर सुरेश धसांच्या मतदारसंघात येतं. आता जेव्हा वाल्मिक कराडचं प्रकरण झालं किंवा ज्या वेळेला संतोष देशमुखांची हत्या झाली, त्यावेळी सगळ्यात पहिला जे पुढे आले होते ते सुरेश धस आले होते बीड जिल्ह्यातून. आणि मग सुरेश धसांच्या मतदारसंघात जेव्हा अशी घटना होते, 11 तारखेला अत्याचार होतोय, 4 दिवस तर ग्रामस्थांनी बदनामी होऊ नये म्हणून त्या मुलीला साधं उपचाराला पाठवलं नाही. तिला काय कमी जास्त झालं असतं तर आज तिचा जीव गेला असता तर काय झालं असतं? मग तुम्ही रस्त्यावर उतरणार का? मग तुम्ही आवाज उठवणार का? आणि जेव्हा आई सांगतीये की यात काही राजकारण्यांना माहितीये, मग राजकारणी म्हणजे आता ग्रामपंचायत लेवलच्या राजकारण्यांना माहितीये का तिथल्या आमदारांना माहितीये का कोणाला माहितीये? मग सुरेश धसना मला विचारायचंय की तुम्ही अनेक प्रकरणांमध्ये तिथे बीड जिल्ह्यांमध्ये आवाज उठवता. मध्यंतरी प्रत्येक ठिकाणी जे आहे ते तुम्ही स्पष्टपणे बोलत होता. मग आज तुमच्या मतदारसंघामध्ये ही 5.5 वर्षाची चिमुकली आता आयसीयू मध्ये, तिथले पोलीस जे आहेत ते सुद्धा ताबडतोब गुन्हा दाखल करत नव्हते. या गावकऱ्यांच्या दबावाखाली जे आहे ते सांगेल त्या पद्धतीनं करत होते. कारण ती मुलगी 5.5 वर्षाची म्हणजे पॉक्सो दाखल होतो. पॉक्सो दाखल करताना जे निर्देश आहेत ते इतके कडक आहेत की ताबडतोब तो दाखल करणं गरजेचं आहे. मग याच्यात दिरंगाई का केली? याच्यात कुणाचे फोन आलेले होते? याच्यामध्ये कुणी दबाव आणला? हे प्रकरण बाहेर येऊ नये म्हणून कुठल्या राजकारण्यांनी पुढाकार घेतला? या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. आणि ज्या पोलिसांनी दिरंगाई केली आहे त्या पोलिसांवर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे. कारण आता त्या आईने जी हिंमत दाखवली, जे धाडस दाखवलं की माझ्या मुलीला रक्तस्राव होतोय, माझ्या मुलीवर अन्याय झालाय, तिला म्हणजे आईच्या व्हिडिओमध्ये आई सांगत होती की तिला पैशाचंही आमिष दाखवलं गेलं. अहो, इथं मुलीचे लचके तोडताय तुम्ही. छोटी मुलगी जिला अजूनही ड्रेस घालायचं कळत नाही, खाणं पिणं कळत नाही. आपण अनेक वेळेला बऱ्याच वेळा टीका होते की मुलींनी नीट राहावं, कमी कपडे ह्या लहान मुली आहेत. मालेगावची सुद्धा आपण बघितलं असेल, एकदम लहान मुलगी होती. या लहान मुलींवर जेव्हा अत्याचार होतो, नात्यातलेच लोक करतात आणि त्यावेळेला तर गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरायला पाहिजे होतं. तिथं तुम्ही गावाची, गावकऱ्यांची किंवा या प्रकरणाची वाच्यता होऊ नये, बदनामी होऊ नये म्हणून तुम्ही त्या मुलीला जे आहे ते त्याच रक्तस्रावात घरी थांबायला लावलं. शेवटी आई ही आई असते. आईला जेव्हा ते बघवलं नाही तेव्हा ती कंटाळून का होईना की माझ्या मुलीचा जीव वाचला पाहिजे म्हणून ती धाडसाने हॉस्पिटलमध्ये गेली. आणि हॉस्पिटलमध्ये ती गेल्यानंतर साधारण 13-14 तारखेनंतर आज किती तारीख आहे? 24 तारीख आहे. आत्ताही ती मुलगी जी आहे ती तिथं आयसीयू मध्ये आहे. म्हणजे तिला त्यावेळेला किती प्रचंड त्रास झाला असेल. हे प्रकरण का दाबण्याचा प्रयत्न केला? याच्यामध्ये जो नातेवाईक आहे किंवा याला पाठिंबा देणारे जे आहेत तो त्या राजकीय पक्षाचा तो कोणी कार्यकर्ता आहे का? त्यांच्या जवळचा कोणी कार्यकर्ता आहे का? आणि तिथले अनेक राजकारणी मला माहिती आहेत, परंतु मी सुरेश धसांनाच विचारेन की हा तुमचा मतदारसंघ आहे. जेव्हा बीड जिल्ह्यामध्ये काही घडतं तेव्हा तुम्ही आवाज उठवता. तुमच्या मतदारसंघात जेव्हा चिमुकलीवर अत्याचार झालेला आहे ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे. गावकऱ्यांनी सुद्धा ते बदनामी होऊ नये म्हणून जे आहे ते प्रकरण जे आहे ते दाबण्याचा प्रयत्न केलाय. त्या आईला जे आहे ते पैशाचा आमिष दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आज तर तुम्ही तर देवाभाऊंच्या जवळचे आहात. आज गृहमंत्र्यांच्या तुम्ही जवळचे आहात. तुम्हाला जर एखादं प्रकरण आलं तर तुम्ही सगळ्यात पहिला जे आहे ते जबाबदारीने देवाभाऊंकडे ते प्रकरण पोहोचवता. मग देवाभाऊंची ही लाडकी बहीण किंवा लाडक्या बहिणीची ही जी मुलगी आहे तिच्यावर जो काही अत्याचार झाला, अन्याय झाला, ती आता आयसीयू मध्ये, हे प्रकरण दाबलं गेलं जरी असलं तर आता मला वाटतं की सुरेश धसांनी आवाज उठवला पाहिजे आणि त्यांनी आता रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. आम्ही तर नक्की आहोतच, परंतु वाईट याचं वाटतंय की मालेगावला तिकडे ते प्रकरण होतंय, सासपड्याला इकडे 12 वर्षाच्या मुलीला जे आहे ते जात्यानं खून केला जातोय. नेमकं चाललंय का? ही मानसिकता का थांबत नाहीये? ही विकृती का थांबत नाहीये? फास्ट ट्रॅक कोर्ट नेमले गेले तरी कोर्टामध्ये फास्ट निर्णय होत नाहीयेत. गुन्हेगारांवर दहशत नाहीये. आणि अशा पद्धतीनं जर ग्रामस्थच प्रकरण दाबत असतील आणि तिथले स्थानिक राजकारणी जर आवाज उठवत नसतील तर मला वाटतंय की आता याचा जो आहे तो सखोल तपास झाला पाहिजे. या आरोपीचे
काही राजकारण्यांशी लागेबांधे आहेत का, हे बघितलं पाहिजे आणि त्या मुलीला तात्काळ न्याय देणं जे आहे ते गरजेचं आहे. ते जसं आपण आत्ताही बोललो, तुम्ही म्हटलात, की पोक्सो अंतर्गत हा सगळा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. त्यामुळे हा गुन्हा खूप अर्जन्सीमध्ये दाखल होत असतो. तो झालाच नाही मुळात. त्यामुळे या प्रकरणामध्ये ज्यांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही ते पोलीस, आणि ज्यांनी गुन्हा दाखल करू नका असं सांगितलं असेल, ते ग्रामस्थ आणि इतर जे कुणी असतील त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल व्हायला हो, 100% मी मगाशी जसं सांगितलं, की पॉक्सोचं हे प्रकरण आहे. 5.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला आणि रक्तस्राव झालेला आहे. हे सगळं तुम्हाला माहीत होतं. त्याच्यानंतर गावकऱ्यांची बैठक होते. गावकरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगतात आणि की याच्यामध्ये जे आहे ती बदनामी होऊ नये म्हणून हे प्रकरण थांबवलं पाहिजे. पण जी पीडितेची आई आहे, पीडितेच्या घरचे आहेत, ते जर तयार होते, तर पोलिसांनी स्वतःहून त्यांना विचारायला पाहिजे होतं. त्यांनी जे आहे ते एक आधार द्यायला पाहिजे होता. गुन्हा दाखल करायला जे आहे ते पाठबळ देणं गरजेचं होतं. परंतु याच्यामध्ये जर गावकऱ्यांनी अशा पद्धतीचा दबाव आणल्याचं स्पष्टपणे पीडितेच्या आईनं सांगितलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं, की पोलिस स्टेशनला सुद्धा त्यांचे नातेवाईक सोशल वर्कर जेव्हा आले, त्यांनी जेव्हा एस-पींना फोन केला, काही-काही जणांकडे तर ग्रामीण भागात एस-पींचा फोन नसतो. सीनियर पी-आय पर्यंतच फोन असतात. मग समजा त्या नातेवाईकांकडे जर एस-पींचा फोनच नसता, तर हा गुन्हा दाखल झाला असता का? आणि मग गुन्हा दाखल करायला एखाद्यावर अत्याचार झाल्यावर एस-पींना फोन करावा लागतो का? मग स्थानिक पोलीस स्टेशन कशाला आहेत? स्थानिक यंत्रणा कशाला आहेत? त्यामुळे या प्रकरणात तात्काळ एफ-आय-आर दाखल न केल्यामुळं जी काही दिरंगाई झाली आणि ज्यांनी दिरंगाई केली त्या पोलिसांवर कारवाई होणं गरजेचं आहे. ज्यांनी याच्यामध्ये दबाव आणला ते ग्रामस्थ, ज्यांनी पैशाचं आमिष देण्याचा किंवा ऑफर देण्याचा प्रयत्न केला, कारण ह्या चिमुरडीवर अत्याचार झालेला आहे आणि तुम्ही ग्रामस्थ म्हणून जर त्याला आवाज उठवत नसाल, तुम्ही ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असाल, तर उद्या अनेक प्रकरणं दडपली जाऊ शकतात. त्यामुळं याच्यामध्ये ज्यांनी दबाव आणला त्यांच्यावर जो आहे तो गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. ताई, या प्रकरणात जर आपण बघितलं तर म्हणजे अगदी मालेगावच्या प्रकरणामध्ये सुद्धा फारशी काही कारवाई अजूनही होताना दिसत नाही, किंवा महिला आयोग आपल्याकडे, महिला आयोग पण फार जास्त महिलांच्या प्रश्नांवरती जितका फास्ट काम करायला पाहिजे तितकं फास्ट काम करत नाहीये. त्यामुळे खरं तर आता कुठेतरी आणखी एखादी पर्यायी यंत्रणा असायला हवी का, असं वाटतं का? किंवा दुसरा प्रश्न असा, की जे आरोपी आहेत या प्रकरणामधले, जसं तुम्ही म्हटलात, की फास्ट ट्रॅकवर फक्त केस हो. घेतली जाते, पुढे त्याचं काही होत नाही, किंवा अनेकदा आरोपी असेच मोकळे सुटले जातात, अनेकदा वर्ष 2 वर्षांची शिक्षा होते. त्यामुळे अशी प्रकरणं थांबवण्यासाठी जी अनेक दिवसांपासून अनेक महिला कार्यकर्त्या या सगळ्यात मागणी करतात, की आरोपीचा भर चौकात चौरंगा हो. करा किंवा आणखी काही अशा कडक शिक्षा द्या, जेणेकरून धाक बसेल. तशी काही मागणी व्हायला पाहिजे. हे बघा आता जेव्हा परवा न्यायालयाचं गेट तोडलं, जेव्हा बदलापूरमध्ये एन्काउंटर झाला, तेव्हा सगळ्यांनी स्वागत केलं. आम्हीही स्वागत केलेलं होतं. पण शेवटी आपल्याकडे लोकशाही आहे. आपण मागणी करू शकतात. रागामध्ये महिला असेल, आपण एक जनक्षोभ म्हणून आपण म्हणू शकतो, की बाबा भर चौकात फाशी द्या. पण आपल्याकडे ते शक्य नाहीये. पण एक यंत्रणा अशी राबवू शकतो आपण, की कायदा आपल्याकडे आहे. कायद्याची अंमलबजावणी फास्ट होत नाही. आपण कोर्टामध्ये बघितलं तर अनेक केसेस पेंडिंग असतात. अशा ह्या ज्या काही चिमुरड्या मुली आहेत, यांच्यासाठी जर स्पेशल कोर्ट, आता फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस जातेच, पण मग स्पेशल कोर्टामध्ये अशी जी काही प्रकरणं आहेत, जी अत्यंत संवेदनशील आहेत, की ज्याच्यामध्ये जनक्षोभ उसळलेला आहे, मुलीचा एखादा मृत्यू झालेला आहे, या चिमुरडीला जसा रक्तस्राव झालेला आहे, हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केलेला, अशी जेवढी काही संवेदनशील प्रकरणं आहेत, ती ज्या कोर्टात असतील त्या कोर्टात प्रकरण गेल्यानंतर आपल्या इथं आपण बघतो, की जिल्हा न्यायालय असतं, हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे. पण सुप्रीम कोर्टापर्यंत फास्ट ट्रॅक प्रकरणातून जायला सुद्धा अनेक वर्षांचा कालावधी लागतो. अशा प्रकरणामध्ये आपण जसं म्हणतो ना, की चार्जशीट जी आहे ती 8 दिवसात झाली पाहिजे, काही प्रकरणात 90 दिवसात झाली पाहिजे. तर ही अशी जी काही प्रकरणं आहेत, मग मालेगावचा न्याय असेल किंवा आत्ताच्या प्रकरणामध्ये असेल किंवा सासपड्यामध्ये सुद्धा लोक रस्त्यावर उतरले होते, की आरोपीला आमच्या हातात द्या. का द्या? कारण लोकांना तात्काळ न्याय हवा आहे आणि मग तो न्यायालयीन लढ्यातनं का मिळत नाहीये? तर ती दिरंगाई होते. आपल्या इथं कायद्याची अंमलबजावणी तात्काळ होत नाही. त्यामुळं आमची अशी मागणी आहे, की जिल्हा न्यायालय ते सुप्रीम कोर्टापर्यंतचा निकाल हा 100 दिवसाच्या आत आला पाहिजे. आणि 100 दिवसाच्या आत जेव्हा तुमचा हा संपूर्ण तपास वरिष्ठ यंत्रणेपर्यंत अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत जाईल, 100 दिवसामध्ये त्या केसचा जो आहे तो पूर्णपणे तो आरोपी दोषी आहे का नाहीये? जर दोषी असेल
तर फाशीची शिक्षा आहे, तात्काळ फाशी पण होऊ शकते. पण आपल्या इथं ते होत नाही. 100 दिवसाच्या आत जर असे निकाल सुप्रीम कोर्टापर्यंतचे आले आणि अनेक आरोपींना अनेक प्रकरणांमध्ये जर फासावर लटकवलं, तर अशी प्रकरणं जी आहेत ती कमी होऊ शकतात. ही विकृती कमी होऊ शकते. परंतु मला असं वाटतंय, की केंद्र सरकारने आता बाकीच्या योजना आणण्यापेक्षा या असा जर जो कायदा आहेच, परंतु 100 दिवसाच्या आत हा निकाल झाला पाहिजे. अशा पद्धतीचं पॉक्सो जसा कडक कायदा आणला, तसं असा जर कायदा आणला, तर 100 दिवसाच्या आत जर गुन्ह्याचे निकाल लागायला लागले, आरोपींना जर फासावर कायदेशीर लटकायला लागले, तर असे आरोपी हिंमत करणार नाहीत. आपल्या इथल्या 80 ते 90% प्रकरणं कमी होतील. नक्कीच आपण बघितलं हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते प्रचंड भयानक प्रकरण आहे. म्हणजे अंगावरती काटा आणणारं आहे. विचारही करवत नाही, की 4-5 दिवस या मुलीने घरामध्ये कसे काय काढले असतील, तिच्या कुटुंबियांनी तिचे हे हाल कसे पाहिले असतील, हे खरंच विचार करवायला सुद्धा भाग पडत नाही आपल्या कुणाला. मात्र आता जेव्हा हे प्रकरण मीडियाच्या समोर आलेलं आहे किंवा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालाय, तेव्हा मात्र या प्रकरणामध्ये तातडीने सगळ्या यंत्रणांनी एकत्र येऊन कुठेतरी आरोपीला पटकन निष्पन्न करणं असेल, आरोपीला तात्काळ अटक करून पुढची जी काही कायदेशीर कारवाई आहे, ज्या काही तपास करणं असेल किंवा न्यायालयीन लढा जो आहे तो पटपट होणं तितकंच गरजेचं आहे. त्याचबरोबर अशी प्रकरणं रोखण्यासाठी जसं ताईंनी सांगितलं, की 100 दिवसांचा कालावधी जसा काही प्रकरणांमध्ये असतो, फास्ट ट्रॅकवरती एखादं प्रकरण गेलेलं असेल किंवा 90 दिवसांच्या आत चार्जशीट दाखल व्हायलाच पाहिजे, असे जे काही नियम आहेत, त्याच नियमांप्रमाणे अशा पद्धतीचाही एखादा नियम असावा, की 100 दिवसांच्या आतमध्ये या प्रकरणातले निकाल लागलेच पाहिजेत. तर कुठेतरी अशा पद्धतीची प्रकरणं भविष्यात घडणार नाहीत आणि या प्रकरणातल्या चिमुकलीला सुद्धा न्याय मिळायला थोडासा लवकर न्याय मिळेल असं आपण नक्कीच म्हणू शकतो. कॅमेरा पर्सन पियुषसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी.